अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे, राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे, तुम्हा सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते। एक अतिशय प्रभावी इन्स्टंट रिझल्ट देणारा मी मंत्र सांगणार आहे। हा मंत्र कशासाठी तर बघा, आपल्याला चिंता असणं, भीती वाटणं, नैराश्य असणं, घाबरटपणा असेल तर ह्यासाठी अतिशय प्रभावी असा उपाय। बघा, तुम्हाला काय होतं, सतत कशाची नाही कशाची चिंता लागलेली असते। काही मुलांच्या शिक्षणाची असते, मुलांच्या लग्नाची असते, घरात पैशाची असते, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला चिंता ही थोडीफार असतेच। श्रीमंताला सुद्धा चिंता कशाची असते तुम्हाला सांगू, एवढा पैसा आहे, हा पैसा कुठे गुंतवायचा ही चिंता असते। त्याच पद्धतीनं गरिबाला सुद्धा चिंता असते, उद्याचा आपला दिवस काम केल्याशिवाय, पैसे मिळाल्याशिवाय उदरनिर्वाह किंवा जेवणाचं खाण्यापिण्याचं वांदो होईल याची चिंता असते। तर ही चिंता असणे, अचानक भीती वाटणे, एखाद्या गोष्टीची अचानक भीती वाटायला सुरू होते। एखादा प्रसंग तुम्ही बघता आणि तो प्रसंग बघितल्यानंतर अचानक तो आठवला की तुम्हाला भीती वाटते। रात्री वाईट स्वप्न पडतात, कुठल्याही बघा काही काही लोकांना रात्री इतकी वाईट स्वप्न पडतात की ते दिवसभर त्या स्वप्नांचा विचार करत असतात। सतत नैराश्य असणं, कारण काही ना काही गोष्टींना आपल्या आयुष्यामध्ये नैराश्य असतं, घाबरटपणा, हे सगळं काही कारणानंच घडत असतं। त्यासाठी आपल्याला अतिशय महाप्रभावी मंत्र म्हणायचा आहे, तो मंत्र भैरवांचा आहे। हा भैरवांचा जो मंत्र आहे तो तुम्ही 5 मिनटं डोळे शांत ठेवून बसायचं, अगदी डोळे शांत झाकायचे आणि बसायचं आणि म्हणायचं। हा मंत्र तुम्ही कुठल्याही दिवसापासून सुरू करू शकता, कधीही म्हणू शकता, सकाळ दुपार संध्याकाळ कुठेही बसून म्हणू शकता। आता हा मंत्र जो आहे तो बघा, मंत्र काय आहे, ओम बटुक भैरवाय नमः, ओम बटुक भैरवाय नमः। हा मंत्र तुम्ही जर 5 मिनटं डोळे शांत ठेवून जर म्हटला तर हा मंत्र भैरवांचा आहे, यांचा ऊर्जेशी, भैरवांच्या ऊर्जेशी जोडलेला मंत्र आहे। भैरव म्हणजे संरक्षण, नकारात्मक शक्तीवर विजय मिळवणारा हा मंत्र आहे। त्यामुळं तुम्ही 5 ते 10 मिनटं हा मंत्र दररोज म्हणायचा आहे। ज्या लोकांना बघा, काही लोक असतात, काही लोकांना समोर एखाद्या व्यक्तीच्या समोर बोलताना भीती वाटत असते। एक उदाहरण घ्या की तुम्ही इंटरव्ह्यूला गेला आणि तिथे इंटरव्ह्यूला सगळं तुमचं व्यवस्थित तयारी आहे, तुम्ही छान तयारी केलेली आहे, पण ज्यावेळेला तुमच्या समोर एक साहेब असतात त्यावेळेला तुम्ही घाबरता आणि बोलताना भीती वाटते, अनामिक भीती वाटते। तर ही भीती वाटते आणि निर्णय आपला चुकतो आणि आपले इंटरव्ह्यू चुकीचे होतात किंवा एखादे निर्णय घेताना आपल्या हातून चूक होते। ह्या गोष्टीनं सुद्धा ही गोष्टसुद्धा दूर होते। कामाच्या ठिकाणी आता तुमचं समजा जॉब आहे, तिथं तुमच्यामध्ये नकारात्मकता जाणवत असेल, व्यवसाय आहे तिथं नकारात्मकता जाणवत असेल, घरामध्ये तुम्ही जिथं आहे तिथे नकारात्मकता वारंवार जाणवत असेल तर ती सुद्धा या मंत्रानं नक्की कमी होते। म्हणजे हा जो मंत्र आहे, हा मंत्र जर तुम्ही म्हटला तर तुमच्यातली अनामक भीती, त्यानंतर चिंता, वाईट स्वप्न, नकारात्मकता हे सगळं दूर होईल। कारण बऱ्याच लोकांचे हे अनुभव आहेत की हा मंत्र म्हटल्यामुळं त्यांच्या मनातली भीती म्हणा, अनामिक भीती असेल, नकारात्मकता असेल, त्यानंतर नैराश्य असेल, चिंता असेल, हे सगळं दूर झालेलं आहे। त्यामुळं भैरवांचा अतिशय प्रभावी हा मंत्र तुम्ही ओम बटुक भैरवाय नमः हा दररोज 5 मिनटं म्हणायला सुरू करा आणि तुमच्या आयुष्यातलं सगळं दुःख, संकट, चिंता, नैराश्य, भीती, घबराट आणि वाईट स्वप्नांचा त्याग करा। नक्की व्हिडिओ बघितलाय तो शेअर करा, उपाय करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, ऑल बटनला क्लिक करा, त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील। आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा। तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यांच्या वाईट शक्ती, वाईट भीती, नकारात्मकता, चिंता, घबराहट, नैराश्य हे सगळं दूर झालेलं आहे असं मी मॅनिफेस्टिंग करते आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा मंत्र नक्की देते। श्री स्वामी समर्थ।